टिंग चॅम्पियन संघ आहे आणि आणखी या संघाला सुद्धा मात्र पूर्णपणे परिस्थिती या ठिकाणी त्यांना पूर्ण माहिती असताना पाहूया या सत्रामध्ये कशा रीतीने खेळ ते सादर करतील. तर दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खर तर एकामेकांसोबत नेहमी वावरणारे हे दोन गावं, एकामेकांसोबत सराव करणारे, म्हणजेच आता या क्रीडांगणाच्या चहूबाजूनही तर एकामेकाचे स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट माहीत असलेले हे दोन संघ, अर्थात जय झोटिंग देवरुंग आणि मेहर इलेव्हन बापगाव या टीम मध्ये ही लढत नक्कीच तुम्हाला आता पाहायला मिळेल. नो डाऊट ललेशचं पहिले षटक, दुसरं षटक आपण पाहणार आहोत ते म्हणजे सिनियर आकाश, तिसरे षटक ज्युनियर आकाश आणि चौथं षटक बलवंत दळवी यांची ही नेहमी स्ट्रॅटेजी राहिली आहे. परंतु आता पाहूयात की मेहर इलेव्हन बापगाव आणि जय झोटिंग देवरुंग यांच्यामध्ये कशी लढत घडेल. कुठे जाऊ नका मित्रांनो, दोन अगदी जवळचे संघ एकमेकाच्या विरोधात आहेत आणि ते विरोधात जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती तुम्हाला एक चांगलीच मॅच अनुभवायला मिळाली आहे आणि तीच मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, आम्हाला अनुभवत राहा ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंदही तुम्ही घेत राहा. या फर्स्ट इनिंग मध्ये आपण इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र योगेशजी पाटील ऑन द मायक्रोफोन. चला आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करूया. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहणार आहोत. एकमेकांसमोर पाहिले तर अगदी अडोस पडोस की लढाई आहे. सलामी जोडी खेळपट्टीवरती पहिल्या चेंडू पावलांचा वापर, जबरदस्त फटक्या पाहतोय, परंतु लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बलवंत दलवीच्या रूपानं. योगेश आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी ओमकार हे दोन फलंदाज पाहिले आपण आणि षटकाला सुरुवात केली गोलंदाज ललेशनं. मेहर इलेव्हन संघाला नक्कीच उशिरा या ठिकाणी रिपोर्टिंग केल्यामुळे 3 धावणे पॅनलाइज या संघाला केलेला आहे. परंतु या ठिकाणी फटका पहा, जबरदस्त अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून शॉट इष्टा कव्हरला शतरक्षक होते, परंतु चेंडू वेगानं मात्र जाऊन धडकतो सीमेरेषेला. धावा मिळतील एकूण 4. पंचाचा नो बॉलचा इशारा. यस, नो +4 एकूण 5 धावा इथे मात्र या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. जबरदस्त सुरुवात. हो, पुन्हा आता इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त क्लास पाहतो आपण ओमकारचा आणि हा चेंडू सुद्धा कव्हर पॉइंटच्या बाहेर निघून जाईल. सलगचा दुसरा चौकार. निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी लो फुलटा चेंडू होता, त्याच्यावरती जबरदस्त कनेक्शन आणि ओमकार सांगतोय की ललेश आणि माझी मात्र भरपूर दिवसानंतर एखाद्या स्पर्धेमध्ये भेट झाली आणि त्याचमुळे मात्र काय जबरदस्त त्या ठिकाणी बॅटिंग प्रस्थापित करतो. पहा, थोडासा मात्र वेट बॅकफुटला मात्र ट्रान्सपोर्ट केला आणि त्यानंतर चेंडूवरती मात्र पूर्णपणे नजर त्यांनी शेवटचे दाखवले आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. परफेक्टली पावरफुल स्ट्रोक सध्या आपण पाहतोय ओमकारच्या वतीनं. व पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू कव्हर सीमेरेषे बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार हॅट्रिक आजच्या दिवसातील पाहायला मिळाली. मेहर इलेव्हन भापगाव संघाची शान अर्थिंग ओमकार. अप्रतिम स्ट्रोक्स फलंदाजी त्याची मात्र आपण पाहतोय. व पुन्हा मात्र त्याच ठिकाणी इनफिल्डला बीट करतोय आणि चेंडू सरळ पॉइंट सीमेरेषे बाहेर जाताना सलगच्या 4थ्या चेंडूवरती हा 4था चौकार.
की या सीझन मध्ये एखादा नवीन विक्रम आपल्या नावावरती करेल का ओमकार? 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेस केले आणि 5 चेंडूवरती 5 चौकार लगावले आणि 10 फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 22. जबरदस्त सुरुवात. ओ लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे. अतिरिक्त चेंडूची हाताळणी ललिश कडनं पाहायला मिळाली. पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा. हा प्रेशर आहे ललिशच्या गोलंदाजीवरती पाहिला तर, कारण कुठेतरी वाचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये नक्कीच तुम्हाला लढावं लागेल. क्रिकेटचा खेळच असं आहे, एकमेकांसमोर तुम्हाला लढणं फार गरजेचं असतं, परंतु सध्या चौकारामध्ये डील करतोय वारंवार ओमकार. ओ इनफिल्डला बीट केलाय, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत, चेंडू डीप मध्ये, कुठला फिल्डर नाहीये आणि या सत्रातील आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिला फलंदाज ठरलाय ज्याने सलगच्या 6 चेंडूंवरती 6 चौकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय. नृत्य आहे संजय स्मृती चषक 2024. टाळ्यांचा कडकड आवाज सर्वांच्या कानापर्यंत पोहोचला गेला, कारण चांगला क्रिकेटची सराहना होणं फार गरजेचं आहे आणि तेच दृश्य आपण इथे अनुभवलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ललेश आय थिंक शॉपिंग सेंटर मध्ये पाहायला मिळाला. एखादा डी मार्ट मध्ये गेला असावा आणि तिथे मात्र त्याने या ठिकाणी एवढ्या धाबा खर्च केला. एकूण बिनगडी बाद 27 धाबा. जबरदस्त बॅटिंग ओमकार आणि योगेश हे दोन सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतो. आणि खास करून आपण जर ओमकारचा विचार केला तर चेंडूच्या मिनिटवरती आणि सर्वच चौकार जर पाहिले तर अगदी ऑफ साईडला त्यांनी लगावले. मग कव्हरची सीमारेषा असेल, लॉंग ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप पॉइंट असेल, या दिशेने मात्र ते 6 चौकार त्यांनी लगावले. जबरदस्त विक्रम आपल्या नावावरती. आणि आय थिंक ओमकारच्या करिअर मधील हा पहिला असा विक्रम असावा की त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार ची नोंद केली. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज आकाश पाटील. पावलाचा वापर केला, कुठेतरी ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न योगेशने केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आज आय थिंक विजय खेनेची अनुपस्थिती आहे. आय थिंक प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो की 2-3 संघ आपल्याला या नवीन सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मात्र खेळाडूंमध्ये सुद्धा पाहतो की विभागणी होत असते. ओव्हर पिच चेंडू होता, परंतु पायाची हालचाल नाहीये. चेंडूच्या रेषेपर्यंत योगेश पोहोचला नाहीये आणि त्याचमध्ये सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फायटर खेळाडू आहे आकाश पाटील. ज्याप्रमाणे परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार तो कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करत असतो. त्या पहिल्या षटकामध्ये ललेशने धाबा खर्च केला होता, त्या मात्र कुठेतरी रिकव्हरी करण्याचा तो प्रयत्न करतोय. आता मात्र स्टॅमिंग आहे, चेंडू हवेत आहे, शतरक्षक येतोय, चेंडू खाली पोहोचेल का? ओ प्रयत्न चांगले होते. अगदी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षित हाताची ओंजल तिथे मात्र पाहायला मिळाली नाहीये आणि त्या अनुषंगाने झेल ड्रॉप झाला. योगेशला जीवनदान मिळालं आणि 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट सुद्धा आपण होताना पाहिल्या. चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ नक्कीच इन मध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मेहर 11 संघाची सुद्धा एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे बापगावच्या मैदानावरती. परंतु मी कौतुक करेन आकाश पाटीलचं, कुठलाही प्रेशर नाहीये. जी आपली ताकद आहे त्या ताकदीनुसार मात्र त्या ठिकाणी सध्या स्पेल हाताळण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये येणारा हा तिसरा निर्धाव चेंडू आणि सातत्यानं अशाच प्रमाणे आपण आकाश पाटीलचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. इथे मात्र पहा एका बाजूनं ओमकार चांगली बॅटिंग करतोय, परंतु दुसरीकडे पहा योगेशनं पूर्णपणे स्ट्रगल केला. यष्टाच्या मधोमध त्याला पकडलं गेलं आणि लेग फोरच्या रूपाने या ठिकाणी लागतो मेहर 11 बापगाव संघाला हा पहिला धक्का. यानंतर होणारा सामना जानूस्फोट इताळी विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट बापगाव. दोन्ही संघावर ऐकणा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीसाठी मला मागील सत्राचा रिक्कीचा खेळ आठवतो, ज्यावेळी आपण बालगोपाल सोनारपाडा संघाची स्पर्धा पाहत होतो, ऐकत होतो. त्या स्पर्धेमध्ये मेहर 11 बापगाव संघानं काय तो खेळ प्रस्थापित केला होता.
आणि मागील 2-3 वर्षाचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली. आणि त्याच वेळेला मात्र या ठिकाणी पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती आला नवी फलंदाज राहुल. हो, पहिल्या चेंडू ऑन साईडला भिडकावून देण्याचा प्रयत्न पडतो. टायमिंग थोडंसं चुकीचं जुळालं आणि त्याच वेळेला डीप मध्ये ललेश पाटील कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी राहुलचा खेळ. दुसरा धक्का लागेल मेहर 11 बाबूगाव संघाला. कडे इथे मात्र बाजले प्रथमतः फलंदाज योगेश बाजला. त्याने 3 धाबांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं होतं. तदनंतर राहुल आला. राहुल शून्यावरती बाद झाला आणि आता मात्र आर्यन मेहर येतो या चौथ्या क्रमांकावरती. सुरुवात पाहिली तर पहिल्या षटकामध्ये अगदी धाबांचा धोधो पाऊस पाडला गेला, पण तो दुसऱ्या षटकामध्ये पहा धावेसाठी मात्र फलंदाजाने संघर्ष केला. हाच तर क्रिकेट आहे. कुठल्याही क्षणी तुम्ही सामन्यामध्ये वापसी करू शकता आणि ती वापसी आकाश पाटील कडून पाहिली आपण. फक्त त्याने 2 धाबा खर्च केला आणि 2 प्रमुख फलंदाजांना मात्र त्याने बाद केले. जबरदस्त स्पेल पाहिला आपण आकाश पाटीलचा. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज आकाश ज्युनियर, लेफ्ट आर्म बॉलर आहे. ही जोडी जबरदस्त आपण पाहतोय जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाचा विचार केला तर. सामना करेल फलंदाज ओमकार, ज्याने आज नवीन इतिहास रचला टेनिस क्रिकेटमध्ये. 6 चेंडू सलग 6 चौकार. पहिला चेंडू आकाश ज्युनियरचा स्वेअर पाहिला आपण वाईटच्या स्वरूपात. एवांतर धाव तिथे मात्र या ठिकाणी खर्च केली आणि बराच वेळ धावसंख्या मात्र थोडीशी स्टॉप होती. आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे एकूण 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. फटका हवेत केला. बिस्टामिंग आहे शतरक्षकाच्या पासून थोडासा दूर चेंडू मात्र सेफ लँडिंग होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडीशी मिसफिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये जबरदस्त तालमेल आपण पाहिलं आणि या गोष्टी घडणं फार गरजेचे आहेत. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. टाल्यांचा कडकड आवाज. धावा येत आहेत आता मात्र मेहर 11 बागगाव संघासाठी. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. 3 दिवसांचा हा 16 आपण पाहतोय. स्वर्गीय संजय स्फूर्ती चषक सावत गावातील हा उत्सवच. या उत्सवाची सातत्याने मात्र सर्व सावतकर आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज सायंकाळी माहिती होईल की ही स्पर्धा जिंकेल कोणता संघ. हो, फटका चांगला आहे. अगदी इनसाइड आउटचा फटका, परंतु डीप वाईडिश लॉंग ऑफ कडे शतरक्षक तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केल्या. ही आर्यन मेहरची मात्र नक्कीच अदा आहे. जर नक्की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर तो मात्र सिंगल डबल वरती सुद्धा भर टाकत असतो. स्कोर कार्ड जो आहे तो मात्र पूर्णपणे हलवत ठेवत असतो तो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपण अनेक वर्षांचा विचार केला तर इथे मात्र समोरच्या दिशेने फक्त हलक्यातनं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी ओमकारला स्ट्राईक कशी मिळेल याकडे मात्र नक्कीच पूर्णपणे तो लक्ष केंद्रित करतो. कारण ओमकार चांगला टच मध्ये आहे. चांगली चेंडूला मिडलिंग करतोय. चेंडूच्या ब्रिटवरती फटके सजवतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र ही रिस्की सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली. याच विभागातील लेजेंड खेळाडू मिस्टर दिलीप गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सातत्यानं जे आपले यंगस्टर असतात त्यांना मात्र चांगले ते धडे देत असतात आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा मात्र अनेक फलंदाजांना नाचवलं. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. त्याचवेळी पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आकाश ज्युनियरच्या कोट्यामध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 3 निगेली चेंडू त्याने हाताळले. धाव फलकावरती धाव संख्या आपण जर पाहिली तर 27-37, 2 गडी बाद. पंचाचा नो बॉल इशारा. फटका कडक डीप मध्ये प्रोटेक्शन. झेल पकडला होता परंतु ओव्हर स्टेप तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी 1+1 एकूण 2 धावा. पंचाची कामगिरी या स्पर्धेमधील लाजवाब आपण पाहत आहोत. अगदी प्रोफेशनल पंच आहेत, सिनियर पंच आहेत आणि त्याच्या नजरेतून मात्र कुठलाही गोलंदाज वाचू शकणार नाहीये.
पुढील चेंडू फ्रीट असेल. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. 39 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आज गोलंदाजी अटॅक मध्ये आकाश पाटील जर आपण जर सोरलं तर नक्कीच कुठेतरी थोडस प्रेशर पाहतोय. फ्रीट चेंडू लेफ्ट मोडतो, विकेट मारा करतोय. परफेक्टली लेंथ होती अगदी एसटीच्या रोखाने शॉट मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे कंप्लीट झाली. आणि अनेकदा आपण पाहत असतो की फ्रीट चेंडूवरती कमीत कमी मोठे फटके येतात, कारण फलंदाज लेंथ वगैरे पाहत नसतो. त्यांच्या मनामध्ये एकच दृष्ट असतं की आपण या चेंडूवरती मोठा फटकाच केलायचा आहे. लेंथकडे लक्ष नसतो आणि त्याच अनुषंगानं शिकला परफेक्ट मिडल होत नाहीये. परंतु इथे पहा थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा होती, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. यानंतर अजूनही एक मोठी लढत जानोस्फोट इताडे विरुद्ध आई गावदेवी बाबगाव. जी मागची स्पर्धा पाहिली आपण बाबगावच्या मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा विजेता संघ राहिला जानोस्फोट इताडे. तो संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी विकेट्स धोक्यात आहे आर्यन मेहरजी, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप. आय थिंक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अभय, आणि अभयकडून मात्र या ठिकाणी चुका घडत आहेत. त्या चुका तुम्हाला निश्चितपणे सुधाराव्या लागतील. जर तुम्ही अशा चुका वारंवार केल्या तर मात्र तुमच्या संघाला नक्कीच त्याचा कुठेतरी नुकसान होऊ शकतो. आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल की किरण पाटीलचा झेल ड्रॉप केला होता निखिलनं, आणि त्यानंतर किरण पाटील पूर्णपणे बरसला आणि 40 धावाची त्यांनी तुफानी केली साकारली, आणि या ठिकाणी आर्यनला जीवनदान दिलं. अभयकडून ही चूक घडली आणि अशा रीते 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 42 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता मात्र स्वतः संघनायक बलवंत दलवी मात्र स्वीकारतोय. खूपच वर्षाचा अनुभव आहे. मग सिटी फॉर्मॅट असेल, ग्रामीण फॉर्मॅट असेल, अनेक वर्षापासून पाहतोय की या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अधिराज्य गाजवलं. क्रिकेटच्या खेळावरती त्याच्या नावानं सॉन्ग सुद्धा प्रसिद्ध झाला, आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र बलवंतचा इतिहास पाहिला आपण तर खूपच चांगला रेकॉर्ड्स आहे. कोण विसरेल मागील सत्रातील अंतिम सामन्यातील त्याची ती इनिंग पहा. पहिल्या चेंडू यॉर्करचा प्रयत्न अगदी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव तिथे कंप्लीट झाली. सिंगल वरतीच रोखावं लागेल आणि या सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आहे. येणाऱ्या बॅटर मध्ये पाहिलं तर अजूनही लॉंग बॅटिंग लाईनअप आपण पाहतो या बेरेल 11 बागबाव संघाची. परंतु या ठिकाणी आता या स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहिले तर पूर्णपणे ओमकारच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे, कारण ओमकार धाबा वेगाने जोडतो. या म्हणजे कुठेतरी 50च्या पुढे पाहावं लागेल, आणि तोच प्रयत्न स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. उंच जास्त आणि जे अंतर कापायचं होतं ते अंतर सुद्धा कापलं. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. ट्रेक वर सिक्सर देख, आणि सर्वजण मात्र त्या षटकाराकडे पाहतच राहिले. पहा रिप्ले मध्ये. यस, डावा पाय अगदी उजवा पाय अगदी खाली टेकला. पूर्णपणे वजन त्यांनी त्या पायावरती ट्रान्सफर केला, आणि त्यानंतर स्लॉग स्विचचा अंदाज जबरदस्त. वैयक्तिक आपण जर ओमकारचा विचार केला, चेंडू त्याने फेस केला आणि 10 चेंडू मध्ये दाबात 35 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत, आणि एकूण धावसंख्या संघिक पाहिली तर 49. अप्रतिम. पुन्हा आता मात्र ठिकाणी खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु चेंडू जातो लॉंग ऑफला. वॉट फिल्डिंग जबरदस्त. एका हाताने चेंडूला स्टॉप केलं. किमान आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या असं म्हणावं लागेल, आणि या 2 धावने 50चा आकडा 50 अप 51 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मेहेर 11 बाबगाव संघाच्या. सुरुवातीपासूनच मात्र धावांचा पाऊस पाडला गेला. खास करून ओमकार आज जबरदस्त रिदम मध्ये आहे, लय मध्ये आहे, आणि त्याच वेळी मात्र सर्वीकडे धाबा पाहायला मिळतात. ऑनसाइडला हुक केला आणि त्या ठिकाणी पावसाला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जाऊन सीमेरीचला धडकतोय. 4 धाबांसाठी अजून एक दर्शनीय स्ट्रोक येतोय हा चौकार.
मागील 2 सत्रांत आपण जर विचार केला तर या स्पर्धेला सुद्धा राहुल पाटील यांनी मात्र थेट भेट दिली होती. अगदी बॉडीला हिट करण्याचा प्रयत्न केला बलवंत आणि त्याच अनुषंगाने मात्र मॅचची कडा होती त्या ठिकाणी, परंतु रिक्स उचलली नाहीये. सिंगल धाव घेण्याचा तिथे प्रयत्न अरेंज होता, परंतु शेवटच्या षटकाला ओमकारनं नाकारलं. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. पटका कडक आहे, जबरदस्त आहे आणि धावा सुद्धा चांगल्या मिळतील. एकूण 6 शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार आणि अशा रीतीने पहिल्या धाबाच्या समाप्तीनंतर एकूण 2 गडी बाद मेहर 11 बापगाव संघ नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी त्यांनी ते मात्र अडकी साकारली आणि एकूण 61 धाबा ठोकल्या. जबरदस्त खेळ, खास करून ओमकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्याचा मात्र टाळ्यांच्या गजरानं आता मात्र या ठिकाणी स्वागत केला जातोय. तर 62 धावांचं लक्ष असेल, त्या धावांचा पाठलाग जे झोटिंग देवरुख संघाच्या वतीने केला जाईल का नाही तत्पुरते आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करू. संघ आहेत पुन्हा एकदा अडोसपडोस की लढाई असणार आहे. जानसपूर इताडे विरुद्ध आई गावदेवी बापगाव आणि या स्पर्धेतील सांघिक जर आपण धावसंख्या जर पाहिली तर हाय स्कोर इथे मात्र आपण पाहिला आणि त्यामध्ये 47 धावा वैयक्तिक ओमकारच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि फक्त 14 धावा त्याने फेस केली. आणि इथे मात्र पहा जी फलंदाजी मात्र इथे झाली ती फलंदाजी मात्र या ठिकाणी जवळून त्यांनी आनंद व्यक्त केला. ती आमचे याच विभागातील जबरदस्त क्रिकेटपटू आणि आमचे कमिटी मेंबर मिस्टर बाळरामजी मेहर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला या नाणेफेकीसाठी जानू स्पोर्ट इताडे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट बापगाव या 2 संघादरम्यान या ठिकाणी पुढील सामना आपण पाहणार आहोत. चला जानूस्फोट इताडे संघ दैवत वेलेकर या आपण आणि आई गावदेवी बापगाव संघ त्वरित या नाणेफेकीसाठी या. दिनेश आणि ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमचे कमिटी मेंबर सन्माननीय बाळरामजी मेहर यांच्या शुभ नाणेफेकी करणार आहोत. हॅलो 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 चेक. आणि दुसरीकडे पाहिले तर ट्रिपल एस, दुसरीकडे संजय स्पोर्ट. तर बाबुगाव सकाळी संघटना कॉल देतात संजय स्पोर्टची मागणी आहे परंतु आलेला आहे ट्रिपल एस. पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. दिनेश आपण सुद्धा स्पर्धा आयोजित केली होती नुकतीच काही दिवसांपूर्वी आणि ही स्पर्धा असताना किती आनंद आहे आणि स्पर्धेबद्दल काय आपलं मत मांडू शकतोस? ही स्पर्धा ही चांगली स्पर्धा आहे, यांचे हा चांगला असतो आणि चांगला आहे ते फक्त एक ते मागे टिकचं बाकी काय ते ते नियम आहेत आपण काय करत असेल तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नुकतीच तुम्ही स्पर्धा जिंकली बाबगावच्या मैदानावर तर नक्की तुमचा कॉन्फिडन्स आता मात्र हाय लेवलला आहे. या स्पर्धेमध्ये जर चांगला खेळ करायचा असेल तर तुमची खास स्ट्रॅटेजी काय असणार आहे? हरकत नाही, चांगला खेळ सुद्धा होईल याच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो नाणेफेकीचा कौल जर पाहिला तर आई गावदेवी स्पोर्ट बाबुगाव संघाचे बाजू आणि प्रथमतः गोलंदाज ओ टू यू. पुन्हा जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत माझे समालोचक मिस्टर. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सामन्याला सुरुवात झाली आहे. निरंजन सावंत सरांचा इशारा की डिक्लेरेशनच्या माध्यमातून सिंगल आली आहे. या मॅच मध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर 62 धावसंख्येचं 2 दिवसांमध्ये आपण हाय स्कोर बघितला नव्हता. असं वाटलं की मागच्या मॅच मधला 54 धावसंख्येचा हाय स्कोर पूर्ण स्पर्धेमध्ये राहील परंतु तो हाय स्कोर मोडत काढला गेला. त्यामधला एकमेव सितारा तारा 47 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो ओमकार तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाला. बलवंत दलबी आणि हरीश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नुकतीच बलवंतच्या बॅटमधून सिंगल आली आहे.
राऊंड द विकेटने हरेससाठी हा बॉल अडवायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु जरूर बॉल थोडासा वरतून फ्लाईट होती, हाताला जरूर थोडासा स्पर्श झाला, बॉल मागे गेला, लॉंग ऑनला फिल्डिंग झाली. याही बॉलवरती मिळते सिंगल आणि सिंगलने टीम आता 2 या आकड्यावरती. चेक. दरम्यान या ठिकाणी याच भागातील एक जबरदस्त क्रिकेटचे चाहते आणि समाजसेवक सन्माननीय नित्यानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ऑन द स्ट्राईक बलवंत दळवी, राऊंड द विकेट. बलवंत दळवीसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा, माहिती आहे बलवंत दळवी आक्रमक कधी होऊ शकतो, त्यामुळे वसीम सिंधू त्या ठिकाणी होते. विकेट मिळाली असती जर लवकर कलेक्ट झाला असता बॉल, जरूर लवकर फील्ड झाला असता तरी विकेट महत्वाची मिळाली असती. खरं तर जय जोटिंग देवरुंग टीमकडे एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. हरेश आणि बलवंत दळवी हे सुरुवातीला आघाडीला येत असतात, मग ते एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मग कधी सिनियर आकाश किंवा ललेशला ही मैदानाच्या आतमध्ये पाठवत असतात. आणि ललेश ज्या टच मध्ये आहे ना सध्या, तर घाबरण्याचं काही कारण नाही. राऊंड द विकेटने बॉल इनफिल्डच्या वरून काढला गेला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. दुसरीचा प्रयत्न हरेशचा जरूर होता, परंतु थांबवलं गेलं बलवंत दळवीने. चेक. दिनेश संगणक बापगावचे प्लीज विनंती करतोय आपण त्वरित या आमच्याकडे. सध्या तरी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. ओमकारने फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग ही सुपर केली आणि त्या अनुमानाने सध्या तरी बॉलिंग ही त्याची चांगली सुरू आहे. राऊंड द विकेट. बलवंत दळवीसाठी आउटसाइड द लेग स्टंप. निरंजन सावंत सरांनी दोन्ही हात खोलले, सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. अवंतर धाव 4 चेंडूनंतर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जातील. टीमची धावसंख्या 5. 62 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये बलवंत दळवीची बॅटिंग होणं ही खूप महत्वाची आहे. राऊंड द विकेट. ओमकारचा हा बॉल जास्त बॅटवरती नाहीये, ऑफस्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेचायचा होता. जरूर मोठ्या स्ट्रोक मध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी बलवंत दळवीला जी खरं तर बॅटवरती मिडलिंग बॉल करण्याची ताकद होती ती ताकद कमी मिळाली गेली आणि या बॉलवरती सिंगल प्राप्त करत असताना टीमची धावसंख्या 6. या धावसंख्या जर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त नसल्या ना, तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये या धावा बनवण्यासाठी कठीणाई येऊ शकते टीम देवरुंगला. राऊंड द विकेटने हरेससाठी हा बॉल इनफिल्डच्या वरून काढला गेला. पॉवर प्ले सुरू आहे आणि पाहता पाहता बॉल येतं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती बिनगाडी बाद. जय जोटिंग संघ देवरुंग 62 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करत असताना 10 धावा जोडतोय टीमच्या स्कोर कार्डवर. ही कलात्मकता आहे हरेशकडे. हरेश स्लॉक स्वीप चांगलं खेळत असतो. हा पहा ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेटने ऑफस्टंप वरती बॉल होता, इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलं गेलं आणि कव्हर्सला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. जरूर टीमची धावसंख्या 10 आहे, परंतु आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कोणताही संघ जर डिसिप्लिन मोडतोय तर त्या डिसिप्लिन मोडल्या कारणाने आपण त्यांना पॅनलाइज करत असतो. सो मेहर इलेव्हन बापगावचा कॅप्टन टॉस साठी उशिरा दाखल झाला होता. सो 3 धावा पॅनल्टीच्या आपण स्कोर कार्ड वरती इम्प्लिमेंट करत आहोत. म्हणजेच 1 ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 1 ओव्हर मध्ये धावा 10 नाहीत तर आता 13 झाल्यात. पॅनल्टी तुम्हाला जी आम्ही अलाउन्स केली होती ती पॅनल्टी आता आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. म्हणजेच 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 आणि आता 18 बॉल मध्ये धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर 49 रंगवायचा आहे बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंग या टीमला. चेक. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचं सहकार्य मिळत असतो असे आमचे सावतगावचे आणबान शान लक्ष्मण शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. नवीन षटकाला सुरुवात. राहुलचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला गेला. एक सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती फेकी उशिरा केली. बॉल उशिरा कलेक्ट झाला बॅटवरती. फुल टॉस बॉल जास्त लांब जाऊ शकला नाही. मिड विकेटला डावकुऱ्याताच्या बॅटरसाठी फील्ड पोझिशन सजवली होती. त्या अनुमानाने आपण बघितलं तर या बॉलवरती मिळतात धावा 2. टीम इताडे कॅप्टन कृपया करून मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. जानू स्पोर्ट्स इताडे. राहुल तयार. ओव्हर द विकेट लेग स्टंपच्या बाहेर. कदाचित राहुलला माहिती असावं की बलवंत दळवी एक आक्रमक खेळाडू आहे. नेहमी त्याची आक्रमकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितली आहे आणि स्लॉग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यासमोर लेग स्टंप वरती बॉल टाकलाय. आता ऑफ स्टंप वरती दोन्ही लाईन
खरं तर चेंज करण्याचा प्रयत्न, आणि कधी कधी हे गरजेचं सुद्धा असतं. कारण लेग स्टंपवरती डावकुरे आताच्या फलंदाजासाठी बॉल टाकणं म्हणजे थोडासा घातकच असतो, कारण त्याच्यामध्ये एक नॅचरली एनर्जी असते. त्याच्यामुळे ऑफ स्टंपवरती हाय बॉल टाकला आणि लागोपाठचे 2 व्हाईट बॉल. ओव्हर द विकेटने आता लेग स्टंप. ठीक. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल बैलगाडी शर्यतीचे अध्यक्ष सन्माननीय केशव दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. लागोपाठचे 3 चेंडू व्हाईट. राऊंड द विकेटने आता चेंज केली गेली साईड. टप्पा पडला, फिल्डरच्या अॅक्युरेटली हातामध्ये आला. आता फील्ड झाला बॉल, दुसरीचाही प्रयत्न, फेकी केली गेली ऑन अ स्ट्राईक. तोपर्यंत या 2 धावा. आपण असंच म्हणू शकतो की या एका चेंडूमध्ये 5 धावा आल्यात, कारण लागोपाठचे 3 व्हाईट बॉल, त्यानंतर ही धाव दुहेरी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, तुमचा कोणताही प्रेक्षक त्या ठिकाणी बसणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. इट्स वेलकम लारा. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला नक्की इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल गावदेवी बापगाव. हा बॉल हवामध्ये विकेट मिळू शकते. त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फिल्डर पाहायला मिळाला, जिथे आपण बलवंत दळवी याची विकेट बघू शकतो. वसीम सिंधू त्या ठिकाणी होते, त्याच्या हातामध्ये झेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर, म्हणजेच बळवंत दळवी बाद. खुलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी गरजेची होती बॅटिंग बलवंत दळवीची, परंतु त्याला फक्त 7 धावा बनवत असताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. मैदानाच्या आतमध्ये आता या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर झालाय. ॲज अ बॉलर म्हणून त्याची वर्णी पाहिलं गेलं तर पॉवर प्ले मध्ये लागते. त्याच्याच विरोधात आपण बघितल्या 27 धावा. ललेश त्याचं नाव. डीप मध्ये त्याला तुम्ही नेहमी डीप मिड विकेट लॉंग ऑनला फिल्डिंग करताना बघितलंय. बॉलिंग करत असताना त्याची आक्रमकता या मॅच मध्ये राहिली नाही, परंतु आता बॅटिंगच्या माध्यमातून त्याला कार्य करावं लागेल. भरपूर पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे, भरपूर क्षमता आहे. त्या क्षमतेने नक्कीच तो प्रत्येक क्रीडांगणावरती त्याचे मोठे स्ट्रोक दाखवत असतो, आणि त्याची बॅटिंग पाहणं ना खरं तर एक पर्वणी असते, परंतु ती पर्वणी आता इथनं दाखवावी लागेल. राऊंड द विकेटने खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला. समोर फिल्डर होते, परंतु त्याच्या पुढ्यात चेंडू पडण्यात आला. ज्या फिल्डरने मागच्या बॉलवरती बलवंत दळवीला बाद केलं, इथनं विकेटचं पतन झालं असतं, पण हरेश याची गुड रनिंग बिटवीन द विकेट ही तुम्हाला पाहायला मिळाली. आसिम सिंधूचं हेच कार्य आहे, कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक सारा क्रिकेटचा चांगला खेळ होत असतो. जरूर त्याचा कद पहा. असं म्हटलं जातं की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. तर या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, सर्वोत्कृष्ट फिल्डर. त्यांनी फिल्डिंग केली, परंतु 2 धावा मिळाल्या, आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 22. राऊंड द विकेटने लेग स्टंपचा बाहेर चेंडू, आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला ना तर हा 4था चेंडू वाईड आहे. हे व्हाईट बॉल ना नंतर तुम्हाला डोके दुखी सुद्धा ठरतात, कारण एक्स्ट्राच्या धावसंख्या जास्त जास्त आपण कंट्रोल करू ना त्या महत्वाच्या असतात. समोर ललिश समोर हा बॉल, ताकदीचा वापर केला गेलाय. बॉल मध्ये फिल्डर प्रयत्न करत, आणि वॉट एफर्ट्स, काय सुंदर एफर्ट्स आहेत. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर डीप मध्ये फिल्डर होते यासिन, वसीमचे बंधुराज, आणि दोघे बंधू आपण पाहिलं ना तर नेहमी चांगली फिल्डिंग करत असताना बघत असतो. त्यामुळे आपण चेक करूयात या बॉलवरती घडलं काय. बॉल हवेमध्ये होता, अडवण्याचा प्रयत्न, आणि नक्की आपण काय झाले ते पाहूयात. विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीचा एखादा मेंबर या ठिकाणी आपण या ठिकाणी चेक करणार, कारण 12th मॅन कोणी डिसिजन देणार नाही. आपण फक्त मॅनेजमेंट कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांना आपण या ठिकाणी बोलूयात आणि पाहूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय. बॉल हवेमध्ये होता, म्हणजेच बॉलला अडवल्यानंतर त्या बॅनरला त्याचा बॉडीचा भाग लागलाय की तो असताना लागला ते आपण नक्कीच इथनं पाहणार आहोत. सो सेफ आहे, म्हणजे फक्त 2 धावा, कारण बॉल जेव्हा अडवलाय, माफ करा 1च धावा आहे. बॉल जेव्हा अडवलाय तेव्हा त्याची बॉडी त्या बॅनरला लागली आहे, म्हणजे पहा काय एफर्ट्स आहेत. दोन्ही बंधुराजना आपल्या टीमला वाचवण्यासाठी खूप चांगली मेहनत करतात, कारण ज्या अनुमानाने या बॉलला तुम्ही अडवताना त्याला बघितलं. हरेश साठ्या बॉल त्यांनी ताकदीचा वापर केलाय, परंतु अॅक्युरेटली फिल्डर मिड विकेटला गवासला गेला. हरेश सुद्धा परतील मैदानाच्या बाहेर, आणि लागणारा मोठा दुसरा झटका टीम जय जोटिंग देवरुंग टीमला. हरेश बाद. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24. लक्ष्य मॅच मध्ये होतं 62 धावसंख्येचं.
म्हणजे येणारे अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जर आपण समीकरण पाहिलं तर 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा 38. हे थोडंसं ना महागडं आता कदाचित ठरेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावसंख्येचं टार्गेट जेव्हा आपल्याला पूर्ण करायचं असतं ना, तेव्हा सुरुवातीपासून आपल्यावरती प्रेशर असतो. तर सर्वांचे लाडके या विभागातले खर तर समाजसेवक मुसाबाई यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि सहर्षी स्वागत करू. दुसरी मॅच अगदी हाकेच्या अंतरावरती असणार ही दोन गावं. ह्या गावातील मैत्रीचे संबंध अतूट असताना खरं तर आपण क्रिकेटच्या परिपटलावरती जेव्हा एकामेकाच्या विरोधात असतो ना, तेव्हा ते आपले विरोधकच असतात. परंतु आता इथनं विरोधात असताना मिहिरी इलेव्हन बापगाव जज जोटिंग देवरुंग टीमच्या महत्वाचे दोन मोहरे टिपल्यात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 24 वरती बाद झाला हरेश, त्याची कॅच पकडली गेली डीप मध्ये मिड विकेटला. आणि आता सध्या तरी समीकरण आहे ना, ते समीकरण आता कुठेतरी कठीण आलंय. म्हणजेच 12 चेंडू आणि 12 मध्ये 38 धावा बनवायचे. मैदानाच्या आतमध्ये शालिक या टीमचा एक असा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून नेहमी कमबॅक असतो. राऊंड द विकेटने लेंथ पाहिली गेली तर हार्ड लेंथ होती. पडल्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न निरंजन सावंत सर या ठिकाणी सांगत असताना की डिक्लेरेशनच्या माध्यमातून इथनं सिंगल बनेल. 11 मध्ये 37 तेव्हाच निघतील जिथे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आता चांगले खेळ होईल. आकाश सिनियर मध्ये ती क्षमता आहे, ललेशकडे सुद्धा क्षमता आहे. येणाऱ्या फलीमध्ये ज्युनियर आकाशी आहे, त्याची बॅटिंग पाहण्याजोगी असते. जर या टीम मध्ये खरं तर विजय केले असते तर काहीतरी वेगळं समीकरण असतं. परंतु आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सिनियर आकाश आणि ललेश पाटील. राऊंड द विकेट उचलण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खाली राहिला चेंडू आणि ऑप्शनच्या बाहेरही गेलाय. त्याच अनुमानाने आपण बघत आहोत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 11 मध्ये बनवायच्यात आता 36. शालिक वरती असलेला प्रेशर, तो प्रेशर बाहेर काढण्यासाठी ना खर तर एखादा डॉट बॉल किंवा एखादी विकेट आली ना तर त्याचा तोही प्रेशर नक्कीच निघेल. ओ द विकेट, राऊंड द विकेट, माफ करा, थोडेसे थांबले. लेगस्टम्पच्या बाहेर आहे की काय याचा पंच इशारा देतात. कदाचित लेगस्टम्पच्या बाहेर नसावा, परंतु हाईट फॅक्टर बाउन्सर बॉल असावा, त्या अनुमानाने पंचाने घोषित केला. आणि आतापर्यंत या इनिंग मधला जर आपण बघितला गेला तर 7वा चेंडू वाईड आलाय जो फेकला जातोय टीम मिहिर 11 बापगावच्या माध्यमातून. या गोष्टींना तुम्हाला पाहाव्या लागतात, कारण व्हाईट बॉल ना खूप मोठा ऍडव्हान्टेज समोरच्या टीमला देत असतो. राऊंड द विकेट. शालिकचा हा बॉल हार्ड लेंथ वरती आताही आहे, परंतु ती लेंथ बघितली गेली तर सुपर्ब होती. अगदी नाकात जवळून कदाचित हा बाउन्सर गेला असावा. शालिकची स्ट्रॅटेजी समोर सिनियर आकाश हार्ड लेंथ वरती बॉल टाकल्यानंतर आपण त्याला गतीने बीट करू शकतो. या सगळ्या माइंड मध्ये खरं तर प्लॅनिंग ठेवत असताना शालिकचा सुंदर बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या जवळून हा चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. लेगस्टम्पचा परफेक्टली वरून हा बॉल आणि या बॉल वरती आकाशला बीट केलं जातंय. याच खरं तर गोलंदाजाची आशा अपेक्षा होती. सध्या तरी बीट झाले. 9 चेंडू अजूनही 35 धावसंख्येची गरज. एखादा जर षटकार आला ना आकाशच्या बॅट मधून तर खरं तर ही मॅच क्लोज जाईल थोडीशी. राऊंड द विकेटने आकाश हतबल झालाय, कारण आकाशला माहिती आहे की आपल्या आता विरोधात संघ मिहिर 11 बापगाव आपल्यावरती प्रेशर टाकतोय. प्रेशर का पडला गेला की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गेलेल्या 27 धावा, सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावफलक थांबलेलं, ज्याच्यामध्ये ललेश नाकामी ठरला, हरेश नाकामी ठरला. ललेशला आतापर्यंत फक्त 4च धावसंख्येचं योगदान देताना पाहिलंय. आणि महत्वाचं काय होतं तर या टीमचा बलवान दळवी तो मैदानाच्या आतमध्ये चालला नाही. ललेशसाठी हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये फिल्डर जरूर प्रयत्न करतात, परंतु हवा विरोधात आहे ललेशच्या. इथे पुन्हा एकदा एक महत्वाची विकेट, तिसरी. ललेश मैदानाच्या बाहेर जाईल आणि आता प्रेशर वाढलाय टीम जय जोटिंग देवरुंग टीम वरती. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर ही महत्वाची विकेट जोडत असताना एकंदरीत बॉल झाल्यात 5 आणि आता शेवटचा बॉल इथनं फेकायचा आहे म्हणजे शालिकला. 7 चेंडू 34 धावेचं समीकरण. एखादा षटकार जर आला ना तर क्रिकेटच्या परिपटलावरती आपण भरपूर वेळा अशा मॅचेस बघितल्यात की जिथे 6 चेंडूंमध्ये 36 धावाही बनल्यात. तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिले 6 चेंडू 6 चौकार. मी खरं तर कौतुक करेन ओमकारचं की सगळे जे फटके होते ना ते क्लासिकल होते. आणि या फटक्यासाठी ना मेन महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, मेन महत्वाचं असतं तुमची खरं तर अटॅकिंग मुवमेंट, मेन महत्वाचं असतं तुमचा क्रिकेटमध्ये असलेला क्लास, क्रिकेटमधली असलेली गुणवत्ता. ती तुम्हाला ओमकारची पाहायला मिळाली आणि त्याच्या बॅटमधून 47 धावा आपण या क्रीडांगणावरती बघितल्यात. थोडा सामना थांबवायचा आहे. कंटेनर जे आहे तिला येऊ द्या कृपया करून, जेणेकरून
नाहीतर एकच चेंडू आहे, एक चेंडू होऊ जाऊ द्यात, त्याच्यानंतर ब्रेक असेल तेव्हा आपण ही कंटेनर जाऊ द्यात. पण तो हरकत नाहीये, या विभागामध्ये गोडाऊन भरपूर आहेत, त्याच्यामुळे एवढी मोठी कंटेनर त्या जागेवर तो फिरणं थोडंसं कठीण. त्यामुळे मॅनेजमेंट कमिटीला ही ती गोष्ट पाहावी लागली आणि या ठिकाणी एक कंटेनर मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. संजय स्मृती चषक 2024 मित्रांनो, तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मॅच क्रमांक 2 जय जोटिंग देवरुंग त्यांच्या विरोधात मिहिरी 11 बापगाव. शेवटचा बॉल शालिक होतो तयार. शालिकचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, गती कमी होती त्या अनुमानाने बॉल चाललाय मागे आणि अशा बोल्ड झाल्यात, माफ करा, बोल्ड झाल्यात म्हणजे फलंदाज बाद होईल. या ओव्हरमध्ये सफलता क्रमांक 2 मिळत असताना शालिकला ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट असताना धावा बनल्या गेल्यात 28 आणि येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 34 धावा बनवायचे जय जोटिंग देवरुंग टीमला. विश्वास बसत नाही की जरूर जय जोटिंग देवरुंग संघ एकाच दिवसामध्ये 3 जागेवरती क्वालिफाय झाला होता. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ क्वालिफाय झाला. उसाटणे कल्याण डोंबिवली विभागामध्ये सुद्धा हा संघ क्वालिफाय झाला होता आणि आई गावदेवी चषक बापगाव या स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ एकाच दिवशी क्वालिफाय झाला होता. परंतु सध्या तरी सुरुवातीला बॉलिंग अटॅक चांगला राहिला नाही. ज्या महत्वाच्या गेलेल्या 27 धावा त्या महत्वाच्या ठरल्या. ओमकारचा अटॅक महत्वाचा ठरला टीम मिहिर 11 बापगावसाठी आणि सध्या तरी आता महत्वाची बाजू म्हणजेच कमजोर केली आहे जय जोटिंग देवरुंग टीमची मिहिर 11 बापगावने. तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल सावत गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय शनिवारजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बॉडी लँग्वेजेस म्हणते आकाशी की आता मिशन इम्पॉसिबल आहे. त्या अनुमानाने अभय नुकताच गमावला गेला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गीतेश, परंतु तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती बघितला सिनियर आकाश पाटीलला. तुषारचा पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी बोल्ड ते आपल्याला पाहायला मिळाले आणि इथनं फलंदाज झालाय बाद. ओमकारची चर्चा आपण जरूर केली, परंतु शालिकची चर्चा करू. 2 चेंडू वाईट फेकत असताना लागोपाठचे, त्यानंतर 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 2 विकेट. त्यांनी बॉलिंग चांगली केली. ओमकारनी पहिले षटक सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या इनिंगमध्ये डावालाही आणि बॉलिंग करत असताना डिफेंड करण्यालाही 65 धावसंख्या डिफेंड करण्याच्या अनुमानाने ना ओमकार दोन्ही बाजूने म्हटलं गेलं ना तर चांगला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत होता. आता गेला ज्युनियर आकाश पाटील, त्याला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय जरूर आता 5 मध्ये 34 कशा बनतील याचा विचार पडलाय. 6 मध्ये 36 बनवू शकले असता, परंतु एखादा अनलिगल बॉल त्याच्यावरती सिक्सर आला, मग येणाऱ्या 5 बॉलवरती सिक्सर आले तर कदाचित या सामन्याला विजय देऊ शकतात जय जोटिंग देवरुंग. ओव्हर द विकेट बॉल आलाय वाईट लेग स्टंपच्या बाहेर. निरंजन सावंत सरांचा इशारा, अजून एक धाव लेस केली जाईल म्हणजेच 5 मध्ये आता बनवायचे आहेत धावा. 33 विजयासाठी 62 धावसंख्येचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी 3 तोफांचा वापर केला. ओमकार, राहुल आणि शालिक या 3 तोफांनी किल्ला पाडला गेला जय जोटिंग देवरुंग टीमचा. फुल टॉस बॉल आहे, समोर खेळतात जरूर डीप मध्ये फिल्डर वसी आसिम त्या ठिकाणी होते. बॉलला अडवला गेलाय, त्याच्या मागे जे बॅकअप करणारे फिल्डर होते त्यांच्या हातामध्ये हा बॉल. एक सिंगलच मिळेल. स्ट्राईक रोटेट क्रमांक आपण 6 वरती बघितला होता गीतेशला, त्या गीतेशला आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहाल. मिशन ना हे पूर्णपणे इम्पॉसिबल झालंय, कारण सुरुवातीलाच डगमगणारा तुम्ही बलवंत दळवी पाहिला. बलवंत दळवी नेहमी चांगली स्टार्ट देत असतो, परंतु या सामन्यामध्ये तो थोडासा कुठेतरी कमकुवत राहिला. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर केलाय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि अजून एक विकेटचं पतन. तब्बल लागणारा हा झटका क्रमांक 6वा टीम जय जोटिंग देवरुंग टीमला. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. शेवटच्या दिवसाच्या या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये तुम्ही या सध्या तरी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेला आहात. तुमचं सहर्ष स्वागत. बापगाववरून अनेक सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असतील. देवरुंगवरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी आले असेल किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर यांची वाहिनी, त्या वाहिनीवरती ज्या प्रेक्षकांनी नुकताच हा चॅनल ओपन केला असेल त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. सौरभ मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 8 वरती आलाय. 6 विकेट गमावले गेले जय जोटिंग देवरुंग टीमचे.
राऊंड द विकेटने अजून एक विकेट मिळेल. लागोपाठचा दुसरा विकेट वेगावरती. हा जर आपण पाहिला गेला तर स्वार असणारा गोलंदाज तुषार तुम्ही पाहिला आणि या तुषारच्या ओव्हर मधली ही तिसरी विकेट सौरभात. जानू स्पोर्ट्स हिताडे. खर तर गावदेव बाबगाव ही स्पर्धा तुम्ही नुकतीच पार पडताना बघितली. त्या गावदेवी बाबगाव या स्पर्धेमध्ये तुम्हाला जानू स्पोर्ट्स हिताडे संघ चॅम्पियन बनताना बघितला. म्हणजे ज्या आयोजनामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे या संघाने चॅम्पियन पद उचललं त्याच खरं तर टीमच्या समोर आता त्यांना फाईट द्यायचे. टॉस गमावला गेला रितेश तिसकरने. आता बॅटिंग करावे लागेल. म्हणजे येणाऱ्या फळीमध्ये तुम्हाला नवनाथ, रोहित, रितेश आणि दैवत वेळेकर सारखे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. तर दुसऱ्या टीम मध्ये ज्युनल ऑलराऊंडर लारा हा पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. सो कुठे जाऊ नका. त्याही मॅचचा तुम्ही मित्रांनो आनंद घेत राहा. 2 बॉल 32 धावा आहेत बनवण्यासाठी. हा संघर्ष जर आपण पाहिला तर आता फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. ज्या फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील. हाही बॉल चांगला होता. टप्पा पडला. बॅटी फिरली. ऑन साइडला बॉल चाललाय. ज्युनियर आकाशला तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती पाहाल. सध्या तरी त्यालाही तुम्ही निराश होताना बघत असाल. कारण जय जोटिंग देवरुंग असा संघ आहे ना ज्या संघाला खरं तर पराभवामध्ये न्यायचं असेल तर त्यांच्या बॅटिंग लेंथ वरतीच घाव घालावा लागतो आणि ॲक्युरेटली तेच केलंय. आणि आपण तेच म्हणत असतो की जेव्हा एकामेकाच्या समोर आपण सराव करतो ना तेव्हा प्रत्येकाचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट आपल्याला माहीत असतात. कदाचित तेच झालं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल जरूर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शेवट सक्सेसफुल राहील का तेही पाहायचंय. ॲक्युरेटली शेवट सक्सेसफुल आता राहिला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. अशा प्रकारे आपण पाहिलं गेलं तर 28 धावसंख्येच्या फरकाने जय जोटिंग देवरू संघ या ठिकाणी परास्त होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय मिहिर 11 बाबगाव. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ग्रामपंचायत कुक्षीचे विद्यमान सरपंच सर्वणे तुकारामजी फिरांगण यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. त्याच्या समेत क्रिकेटचे चाहते रुपेशजी पारदी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी या मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि या पाहू शकाल या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय राघव पारदी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या तिन्ही पाहुण्यांचं संजय स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय जोटिंगदेव देवरुंग संघाचे संघनायक बलवंत दलवी आपण प्लीज आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. आणि जो नुकताच जो सामना संपन्न झाला त्या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्याने आज एक नवीन इतिहास रचला. आपल्या नावावरती सलग 6 चेंडूवरती 7 चौकार लगावले आणि एकूण आपण जर विचार केला तर 47 धावांची तुफानीगिरी